रत्नागिरी नगरपालिकेचा निवडणुकीचा निकाल लागला आणि चित्र स्पष्ट झालं. तसा निकाल हा अपेक्षितच होता, कारण एकंदरीतच नगरपालिका निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी आणि युती असं समोरासमोर एकमेकांसमोर दोघे उभे होते. पण एकंदरीतच गेल्या महिनाभरातली प्रचाराची पद्धत पाहिली, प्रचाराची रंगत पाहिली, त्यामध्ये युतीच्या उमेदवारांना मिळणारा प्रतिसाद पाहता रत्नागिरीकरांनी कुठेतरी निर्णय घेतला होता की युतीच्या पारड्यात पुन्हा एकदा रत्नागिरी नगरपालिकेचा कारभार द्यावा, आणि तसंच घडलं. महाविकास आघाडीचं नेतृत्व माजी आमदार शिवसेना नेते बाळमाने करत होते. युतीची जबाबदारी पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे होती. आणि एकंदरीतच काय, सरकार युतीचं, त्यामुळे त्या विचाराची नगरपालिका हवी अशी मानसिकता रत्नागिरीकरांनी केली होती. दरम्यानच्या मध्यंतरीच्या काळामध्ये तिथे रस्त्यातल्या खड्ड्यांचा विषय आला होता. तो ऐरणीर होता. रत्नागिरीकर नाराज होते आणि त्यामुळे मध्यंतरी काळामध्ये रस्त्यामध्ये काही प्रमाणात सुधारणा झाली. विरोधकांनी रस्त्याच्या खड्ड्यासंदर्भात सुद्धा आवाज उठवला होता आणि काही प्रमाणात सामंतांवर टीकाही झाली होती. पण रत्नागिरीकरांनी मात्र निर्णय घेतला होता की सत्ता ज्यांच्या ताब्यात आहे त्यांच्या ताब्यातच रत्नागिरी नगरपालिका असावी. पण हे जरी सगळं खरं असलं ना, तरी सामंतां पॅटर्न जो काय होता तो पुन्हा एकदा रत्नागिरीकरांना दिसून आला. आता तुम्ही म्हणाल सामंत पॅटर्न म्हणजे काय? सामंत पॅटर्न म्हणजे राजकारणातली जी काही कूटनीती म्हणायची किंवा राजकारणातली परिपक्वता म्हणायची किंवा राजकीय अनुभव असेल, त्या अनुभवातून काही निर्णय घेतले जातात आणि कशा प्रकारे निवडणुकीला सामोरं जायला लागतं, त्याच्यामध्ये काही क्लुप्त्या असतात. ह्या सगळ्याचा विचार केला ना, तर 25 वर्षाचा अभ्यास असलेले उदय सामंत ह्याच्यात माहिरच आहेत असं म्हणावं लागेल. कारण रत्नागिरी शहरातली नगरपालिका निवडणूक त्यांनी एक हाती आपल्या हातात घेतली होती. त्यांचे बंधू भैया सामंत लांजा राजापूरचं प्रतिनिधित्व करतायत, त्यामुळे साहजिकच त्यांच्याकडे लांजा नगरपंचायत होती, राजापूर नगरपालिका होती, ती जबाबदारी त्यांच्याकडे होती. पण रत्नागिरीची संपूर्ण जबाबदारी उदय सामंतांनी आपल्या हातात घेतली होती. उमेदवारी निवडीपासून मुलाखती घेण्यापर्यंत आणि नगराध्यक्षासाठी 5-6 इच्छुक असताना शिल्पा सुरेंना उमेदवारी देऊन रत्नागिरीकरांच्या मनात काय आहे हे त्यांनी जाणलं आणि योग्य उमेदवार दिला आणि शिल्पाताई जवळजवळ 10,000च्या फरकाने निवडून आल्या. पण हे सगळं घडत असताना सुद्धा ना, उदय सामंतांनी अशा काही राजकीय खेळी खेळल्या की त्याच्यातून विरोधकांना त्यांनी नामोहरम केलं. त्या भाजपचे काही मंडळी होती, माजी नगरसेवक होते, त्यांना उमेदवारी मिळत नव्हती. त्यांनी आपल्या पक्षात त्यांना घेतलं. दुर्दैवाने त्यातला एक उमेदवार पराभूत झाला, पण दुसरा निवडून आला. आणखीन वरती 2 आले, असे 3 आले निवडून साधारणपणे. पण दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते बशीर मुर्तुजा हे शरद पवारांच्या अतिशय जवळचे. पण का त्यांनी निर्णय अचानक घेतला एका रात्रीत की त्यांनी शरद पवारांची साथ सोडून अजितदारांची साथ घेतली आणि घड्याळ चिन्हावरती त्यांनी आपल्या सौभाग्यवतींना वहिदा बशीर मुर्तुजा यांना निवडणूक रिंगणात उतरवलं. आता लोक म्हणतात ही सामंतांचीच खेळी होती. असेल नसेल, पण बशीर मुर्तुजांच्या सौभाग्यवतींनी निवडणूक लढवली, 3,000 मतं घेतली. त्यामुळे महाविकास आघाडीकडे जाणारी काही मतांचा जो फ्लो होता किंवा काही मतं पडणार होती, ती मतं काही प्रमाणात बशीर मुर्तुजांच्या सौभाग्यवती वहिदा बशीर मुर्तुजा यांना पडली. ती राजकीय खेळी सामंत असेल नसेल, पण तसं घडलं. दुसऱ्या बाजूला उमेदवारी निवडीतसुद्धा काही निर्णय त्यांनी असे घेतले की तिथल्या मतदारांना विश्वासात घेऊन काही निर्णय घेतले. काही जवळजवळ 14-15 चेहरे त्यांनी नवीन दिले. नवीन देताना सुद्धा धाडस असावं लागतं, कारण ज्येष्ठ नगरसेवक असेल किंवा 2-3 अनुभव असलेले नगरसेवक असतील, त्यांना त्या प्रभागाचा अंदाज असतो. आता प्रीतीताई सुर्वे यांना त्यांनी प्रभाग क्रमांक 3मध्ये उमेदवारी दिली आणि त्या मोठ्या फरकाने त्या निवडून आल्या. मग एकंदरीत काय म्हणायचं की उदय सामंतांनी संपूर्ण निवडणुकीची सूत्रे आपल्या हातात घेतली होती. बाळमाने त्यांच्यावरती टीका करत होते, त्या टीकेकडे त्यांनी दुर्लक्ष केलं. त्यांनी उलट उत्तर दिलं की जितके बाळमाने माझ्यावरती टीका करतील तेवढे माझं मताधिक्य वाढेल. आणि तसंच घडलं की उदय सामंतांना रत्नागिरी शहरातल्या जनतेने उदय सामंत या नेतृत्वावरती शिवसेना भाजप ही एकजिन्सीपणा इतका होता ना, की भाजपचे जे इथल्या रत्नागिरी नगरपालिकेच्या उमेदवारी निवडीपासून अगदी संपूर्ण निवडणुकीची यंत्रणा ज्यांच्याकडे होती, अनिकेत पटवर्धन, त्यांनी आणि उदय सामंत आणि प्रदेश रवींद्र चव्हाण यांनी तिघांनी जो निर्णय घेतला ना, युतीच्या संदर्भातल्या 6 जागा भाजपला दिल्या. भाजपच्या कार्यकर्त्यांना वाटत होतं की 8-9 मिळतील, 6 जागा दिल्या, 6च्या 6 निवडून आल्या. निर्णय योग्य होता. आणि रत्नागिरीमध्ये झालेली युती ही संपूर्ण जिल्ह्यात तशी
पसरत गेली आणि वज्रमूठ युतीची जिल्ह्यामध्ये चांगल्या प्रकारे निवडणुकीला सामोरी गेली आणि निवडून सुद्धा युतीचे चांगल्यापैकी युतीला यश सुद्धा मिळालं. मग एकंदरीतच काय की सामंतांनी घेतलेले निर्णय, सामंतांनी केलेली राजकीय रणनीती ह्या रत्नागिरी नगरपालिका निवडणुकीत इतकी कामी आली की रत्नागिरी शहरात पुन्हा एकदा सामंतशाही दिसून आली. मग त्याच्यामागे उदय सामंतांचं पालकमंत्री नात्याने योगदान असेल, त्यांच्या सहकाऱ्यांचं असेल, पदाधिकारी शहराचे असतील, निवडून देणाऱ्या उमेदवारांचं असेल, मतदारांचं असेल, पण सर्व ही सगळा घटनाक्रम निवडणुकीचा पहिला महिना दीड महिन्यातला प्रत्येक प्रभागात त्यांनी घेतलेल्या बैठका असतील, त्या ठिकाणी मांडलेले मुद्दे असतील, एकंदरीत जो सारा विचार केला ना, तर उदय सामंत पालकमंत्री या नात्याने त्यांनी शहरामध्ये घेतलेली एक हाती सत्ता आणि एक हाती घेतलेले निर्णय रत्नागिरीकरांच्या विश्वासाला पात्र ठरले, एवढंच मात्र ह्या निमित्ताने म्हणावं लागेल. टाइम डिजिटल करता किशोर मोरेसह शुभम पवार, रत्नागिरी. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.